सर्वप्रथम फोडणीसाठी तेल टाकून घ्या. त्यामध्ये मोहरी, धने, कढीपत्ता, खोबरं. त्यानंतर खोबरं थोडंसं लालसर झाल्यावर त्यात शेंगदाणे टाका. शेंगदाणे चांगले खरपूस होईस्तोवर भाजून घ्या. आता शेंगदाणे एकदम छान खरपूस भाजत आलेले आहेत. त्यानंतर चिवड्यासाठी जे आपल्याला साहित्य लागतं आपण ते तिखट, हळद आणि मीठ काढून घेतलेलं आहे. ते आता ते टाकायचं आणि चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं. त्यात थोडीशी बडीशेप टाकलेली आहे. या मिश्रणामध्ये चाळून घेतलेले दूध पोहे ॲड केलेले आहेत. दूध पोहे बडं मुरमुरे ॲड केलेले आहेत. हे सगळे मिश्रण एकदम छान मिक्स करून घ्यायचे. किती छान कलर आपल्या चिवड्याला आलेला आहे बघू शकतात आपण. साखर मात्र आवडीनुसार आपल्याला आवडल्यास पूर्ण चिवडा तयार झाल्यानंतर साखर पावडर करून त्यात टाकावी. अशा प्रकारे आपण चिवडा आपला रेडी झालेला आहे. गरम आहे तेवढंच मी तो गॅसच्या खाली उतरवून घेतला आणि माझ्या मुलांना आवडतं म्हणून त्यामध्ये रेडीमेड चिवडा टाकत आहे. मोर चिवडा हा टाकलेला आहे मी. याच्यात टाकण्यासाठी साखर, लिंबू सो आवडीनुसार आणि थोडं काळं मीठ टाकून हे मी ह्या चिवड्यामध्ये गरम असतानाच मिक्स करून घेणार आहे. आमच्या घरी जास्त साखर चिवड्यामध्ये आवडत असल्यामुळे मी जास्त साखर टाकलेली आहे. पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्या चिवड्यामध्ये साखर टाकू शकता. हा अगदी खमंग असा चिवडा तयार झालेला आहे आपला. त्याचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे. बघताच क्षणी तो चिवडा आपल्याला खावासा असं वाटतोय. हा थंड झाल्यावर कॅरी बॅगमध्ये भरून ठेवला तर पावसाळाभर तो कुरकुरीत राहतो. तुम्ही पण असा खमंग चिवडा घरी बनवा आणि फुल एन्जॉय करा.